तर आज आम्ही आलोय मराठवाड्यामध्ये. मराठवाड्यात आम्ही परभणी स्टेशनला आलो असताना पाण्याच्या शोधात बाहेर गेलो. तर आम्हाला हे चित्र पाहायला मिळाले. पाण्याचे जार विकत घेतले जातात आणि हेच पाण्याच्या जारमधनं पाणी विकलं जाते. तर पाणी बॉटल आपण सहसा विकत घ्यायला गेलो तर ₹20 आपल्याला मोजावे लागतात आणि कोणत्याही कंपनीचं पाणी असतं. कोणत्याही कंपनीची बॉटल विकत आपण घेतो. तर हा मुलगा ₹20 हा जार विकत घेतो आणि त्याचे ₹50 करतो. म्हणजेच हा ₹5 लिटरला पाणी विकतोय. तर ही अशी परिस्थिती आहे. तुम्ही बघू शकता एवढूसा मुलगा हा पाणी विकतोय आणि त्याचा उदरनिर्वाह करतोय. ₹5 लिटरला पाणी देतोय म्हणजे त्याच्यातून पुण्याचं काम सुद्धा होतंयच आणि त्या मुलाचा उदरनिर्वाह सुद्धा होतोय. तर अशी ही परिस्थिती आहे आणि पाण्याची सुद्धा खूप बिकट परिस्थिती आहे. टंचाई पाण्याची खूप आहे मराठवाड्यामध्ये. तर मला असं म्हणायचं आहे, की तुम्ही सुद्धा पाणी जपून वापरा. कारण पाणी नसेल तर आपलं जीवन नाहीये.